नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. इकडे प्रतिमा घरी आलेली असते. प्रतिमाला बघून सायली खूप खुश झालेली असते. आई, तू इकडे कशी काय? अगं असंच तुम्हाला भेटायला आले, असं प्रतिमा म्हणत असते. बरं ठीक आहे. मग त्यावर कल्पना म्हणते की सायली, अगं आईला विचार ना, काय काम होतं का, कधी आलीस? मग त्यावर सायली म्हणते की अहो त्यात विचारायचं काय आई, त्यांचंच तर घर आहे, त्या कधी पण येऊ शकतात. असं सायली म्हणते. हो गं, बरोबर आहे तुझं, त्या कधी पण येऊ शकतात, अगदी हक्काने, त्यांचंच तर घर आहे. मग त्यावर प्रतिमा म्हणते की नाही हां, मी देवी आईच्या मंदिरात गेले होते आणि तसंच येता येता तुम्हाला भेटून जावं आणि तुमच्या दोघींसाठी हळदी कुंकू आणलेलं आहे, असं त्या म्हणत असतात. मग त्या दोघींनासुद्धा सोफ्यावर बसा, तुम्ही तुमच्या दोघांनासुद्धा हळदी कुंकू लावते आणि ओटी भरते, असं म्हणून प्रतिमा त्या दोघांना सोफ्यावर बसवते. मग इकडे त्या दोघी सोफ्यावर बसतात. मग त्या दोघींना हळदी कुंकू लावून त्यांच्या हातात साडी वगैरे देऊन त्यांची ओटी भरून त्या दोघींनासुद्धा गजरा माळायला म्हणून सायलीच्या फुलाचा गजरा आणलेला असतात. त्या दोघीसुद्धा सायलीच्या फुलाचा गजरा माळू लागतात. तितक्यात अर्जुनसुद्धा येतो. अरे वा प्रतिमा आत्या तू? हां अर्जुन, बरा आहेस का रे, असं म्हणून विचारते. हां. मग तितक्या अर्जुनला सायलीच्या फुलाचा अलर्जी असतो, तिला ते माहीत असतं पण ते लक्षात नसते. मग त्या दोघी गजरा माळायला घेतात. मग तितक्यात सायली म्हणते हां अरे वा किती छान. मग त्यावर अर्जुन म्हणतो की थांबा थांबा, मी तुमचा ना एक फोटो काढतो, म्हणून अर्जुन फोटो काढायला जातो. तेवढ्यात त्याला शिंका येऊ लागतात, फोटो काही काढायला मिळत नाही त्याला. मग त्यावर प्रतिमा म्हणते की अरे मला लक्षातच नाही आहे, अर्जुनला ना सायलीच्या फुलाची अलर्जी आहे, सॉरी हां. मग अर्जुन म्हणतो इट्स ओके प्रतिमा त्या, काही होणार नाही आहे, थोडं उशीर शिंका येईल, मग नंतर बंद होईल ते, असं म्हणतो. मग त्यांचा फोटो काढायला घेतो. मग फोटो काही निघत नाही. मग तितक्यात सायलीलासुद्धा शिंका येऊ लागतात. सायलीलासुद्धा त्या सायलीच्या फुलाची अलर्जी झालेली असते, कारण अर्जुनचं बाळ तिच्या पोटात वाढत असते, म्हणून तिलासुद्धा अलर्जी झालेलं असतं, असं सगळ्यांना वाटत असतं. प्रतिमा म्हणते मी आत्ताच तर देवी आईच्या मंदिरात जाऊन आले, माझ्या मुलीला काहीही होऊ नये, माझ्या मुलीवर कोणतीही संकटे येऊ नये, हेच तर देवी आईला मागून घेतले, मग पाप तिच्यावर प्रत्येक वेळेस असं संकट काय यायला आहे. मी आत्ताच तर देवी आईला सगळं सांगितलं असती, देवी आईला मी आत्ताच तर सगळं मागितलं, असं प्रतिमा सांगत असते. कल्पनासुद्धा म्हणते अरे हिला का शिंका यायला, तर म्हणजे सायलीच्या फुलाची अलर्जी अर्जुनला आहे ना, मग सायलीला का शिंका यायला लागले. ती म्हणते की अरे अर्जुन, आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन कर आणि तिच्या गायनॅकला बोलवायला सांग, बघूया आपण तिला काय झाले. मग त्यावर थोडी चेष्टामस्ती करतात. म्हणजे सायलीला का अलर्जी झाली, म्हणजे तू आत्ता बाहेरून आली आहेस ना गं, म्हणून तुला अलर्जी झाली असेल, नाहीतर इथे कुठे धूळ आहे का गं. आत्ताच मी विमलला सांगते सगळं काढायला, विमल इथं काही घाण आहे का बघ, धूळ आहे का बघ, क्लीन करून घे. मग विमल पटकन येते, सायली ताई तुम्ही जरा बाजूला व्हा, मी सगळं क्लीन करून घेते. मग तितक्यात अर्जुनने अश्विनला फोनच केलेला असतं की अरे अर्जुन, सायलीला ना खूप शिंका येत आहेत, म्हणजे तिला ह्या अवस्थेत येऊ नये ना, म्हणजे बघ तू लवकरात लवकर ये. मग अश्विन तिकडून सांगतो की काही नाही होणार, कशाच तर अलर्जी झाली असेल, थोडं वाफ घ्यायला सांगा म्हणजे बरं होईल, असं म्हणून त्या तितक्यात तिला वाफ घ्यायला सगळं आणते विमल. सायली वाफ घेत असते. मग इकडे अर्जुन तिला म्हणते म्हणजे सायलीच्या फुलाची अलर्जी मला आहे ना, तिला का शिंका यायला पाहिजे. मग अश्विननं ते सांगितलेलं असतं की थोडं गरम पाण्याने वाफ घ्यायला सांग म्हणजे बरं होईल. मग सायली गरम पाण्याने वाफ घेत असते. मग सायलीची ही अवस्था अर्जुनला पाहवत नाही, सायली खूप शिंकत असते. मग अर्जुन म्हणतो की मम्मा तुम्ही दोघं जरा गजरा काढता का गं, मला तिकडं यायचं आहे, मला सायलीची अवस्था पाहवत नाही, प्लीज मामा, असं अर्जुन म्हणतो. मग कल्पना आणि सायली दोघे म्हणून डोक्यातला गजरा काढून बाजूला ठेवतात. मग तितक्यात सायलीला सुद्धा शिंका थांबतात आणि अर्जुनला सुद्धा शिंका थांबतात. काही आश्चर्य आहे ना, म्हणजे काय गंमत आहे पहा ना. अर्जुनला तर आहेच अलर्जी, ते काढल्यावर त्याला शिंका कमी झाल्या, पण सायलीला का. मग त्यावर प्रतिमा म्हणते बरोबर ना, मग कारण अर्जुनचं बाळ त्याच्यावरच गेलं आहे. मग इकडे अर्जुन खूप खुश होता, अरे माझं बाळ माझ्यावर गेलं आहे 200%, किती मस्त ना. मग सगळेजण त्यावर खुश होऊन अर्जुनकडे बघून हसू लागतात. मग इकडे आता सगळंच होतं आहे, प्रतिमा ते सांगत असते की अर्जुनचं बाळ सेम बाबांवर गेलेलं आहे हां. मग ते ऐकल्यावर सगळेच खुश झालेले असतात.
आता इकडे प्रियाचं मोठं नाटक चाललेलं असतं की जेलमधून मी बाहेर कसं पडू. त्या दीक्षितने तिला जे काही औषध आणून दिलेलं असतं ते पिऊन तिला पोटात खूप दुखत असतं, पण ती नाटकच करत असते. काय माहिती पोटात दुखत असतं की नाही. ती मात्र खूप नाटक करून जेलमधून बाहेर पडत असते. इकडे सगळ्यांना कमी झालेलं असतं. मग तितक्यात अश्विनसुद्धा आलेला असतो आणि चैतन्यसुद्धा घरी येतो. चैतन्याने हे सांगायला आलेला असतो की आता प्रिया जेलमधून बाहेर आलेली आहे. मग अर्जुन म्हणतो की अरे थांब, तुला सांगायचं ना, सायलीलासुद्धा सायलीच्या फुलाची अलर्जी झालेली आहे, म्हणजे माझ्या बाळाला, असं अर्जुन त्याला सांगत असतो. तितक्यात तो म्हणतो की माझं ऐकून घे फर्स्ट, मी काय सांगणार आहे ना ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्रिया जेलमधून बाहेर आलेली आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो की ती का आली आहे बाहेर. इथं प्रियाचं तर नाटक सुरू असतं की माझ्या पोटात खूप दुखायला आहे असं ती पडून पडून रडत असते. तितक्यात ती असते ना तिची सपोर्टर, ती तिला म्हणते की मी हिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाते, मला हिच्या सगळ्या गोळ्या औषधं माहीत आहेत, ही प्रेग्नेंट आहे ना, मला हिच्या गोळ्या औषधं सगळ्या माहीत आहेत. बरं ठीक आहे म्हणून पोलीस तिला कॉन्स्टेबलला प्रियासोबत पाठवतात. डॉक्टरसुद्धा खोटी आणलेली असतात त्यांनी. मग आता ही प्रिया म्हणत असते की आता माझा प्लॅन सक्सेस झाला, मी बाहेर पडणार, त्या सायलीला नाही सोडणार मी, असं मनातल्या मनात म्हणत असते. इकडे कल्पना तर खूप घाबरलेली असते. बाई, त्या मुलीचा सावलीसुद्धा माझ्या घरावर नको आहे. परत ती का आली बाहेर, म्हणजे तिला बेल मिळाली का, ती जेलमधून सुटून बाहेर आली का, असं सगळं प्रश्न कल्पना विचारत असते. मग चैतन्य म्हणतो अशी ती बाहेर येऊ शकत नाही, म्हणजे ती प्रेग्नेंट आहे ना, मग तिला पोटात दुखत आहे, उलट्या होत आहेत, म्हणून ती बहाणा करून जेलमधून बाहेर पडलेली आहे, असं चैतन्य सांगतो. मग इकडे सायलीलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आता कसं करायचं, ही तर बाहेर आलेली आहे, मी कसं करू, कसं होणार आमच्या घरचं. हिने परत काहीतरी कटकारस्थान करून अश्विन भाऊजींच्या जीवनात येणार. मग ते हे सगळं बोलणं अश्विन ऐकू नये असं त्यांना वाटत असतं. बिचारा अश्विन ऐकलेला असतो. मग इकडे मग इकडे सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं की ती प्रिया जेलमधून बाहेर आलेली आहे म्हणून. इकडं टेन्शन आलेलं असतं. मग आता येणाऱ्या भागात खूप ट्विस्ट घडणार आहे मित्रांनो, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे चैतन्य अजून हे पण सांगतो की ती आता 2-3 आठवडे तरी जेलच्या बाहेर राहणार आहे. हे ऐकून तर सायलीला आणि अर्जुनला खूप शॉक बसला. अर्जुन मात्र खूप घाबरलेला नसतो. कल्पना म्हणते की तिच्यावर सिक्युरिटी असणार ना, मग तिच्या आसपास पोलीस असणार नाही, ती कुठेही जाऊ शकणार नाही ना, असं कल्पना म्हणते की हो ग मम्मा, ती कुठे जाऊ शकणार नाही, तिच्यासोबत पोलीस असतील, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, म्हणजे तिला पोलीस कुठं सोडणार नाहीत, आम्ही पण एक लक्ष ठेवू तिच्यावर, असं म्हणतात. मग इथं पोलीस आलेले असतात आणि त्या डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर ह्या कैदीला किती दिवस आपण बाहेर ठेवू शकतो, म्हणजे ना खूप दिवस अलाउड नसतं. मग डॉक्टर सांगतात की ती प्रेग्नेंट आहे ना, मला तिला खूप हार्ड मेडिसिन्स द्यायला येत नाहीत कारण ती प्रेग्नेंट आहे म्हणून. 1-2-3 आठवडे तरी ती हॉस्पिटलमध्ये राहावंच लागणार, म्हणजे क्युअर होण्यासाठी. तिला पोटात पण दुखतं आणि तिला उलट्या पण होत नाहीत. आम्ही तिला ट्रीटमेंट करण्यासाठी थोडा वेळ घेतो कारण ती प्रेग्नेंट आहे म्हणून खूप हार्ड मेडिसिन देऊन चालत नाही तिला, असं डॉक्टर सांगतात. मग बरं ठीक आहे म्हणून पोलीस गप्प बसतात. मग इकडे आता प्रिया सगळ्यांना बोलवलेली असते. तितक्यात तिला श्वेता भेटायला आलेली असते. श्वेताकडून सगळं जाणून घ्यायचं असतं की तिला आश्रममध्ये काय घडलं, सायली जबाबदारी घेतल्यापासून काय काय घडत आहे, हे तिला सगळं जाणून घ्यायचं असतं. मग श्वेता येऊन तिला सगळं सांगत असते की सांग मला काय काय झालं, अगदी सायली आश्रम चालवायला घेतल्यापासून काय काय घडलं मला पिन टू पिन सांग. बरं सांगते, जरा दम तरी घे, असं श्वेता म्हणते. सायली ना आश्रम चालवायला घेतले आणि हळूहळू आश्रममध्ये मुली पण वाढत आहेत. मग तितक्यात त्या कॉन्स्टेबलला सांगतात तू बाहेर लक्ष ठेव आणि आम्ही जरा बोलतो. मग श्वेताला सांगते की त्या दीक्षितला सांग मला जे कोणी भेटायला येऊ शकतील त्यांच्या सगळ्यांची तयारी कर. आता ह्या प्रियाचं खूप मोठा मास्टरमाइंड चाललेला असतो की जे आश्रममधल्या मुलींना किडनॅप करायचं आणि सगळं त्याचं खापड सायली आणि अर्जुनवर फोडायचं. इकडे तर ती प्रिया बाहेर आलेली आहे म्हणूनच प्रतिमा, कल्पना आणि सगळेच खूप घाबरलेले असतात.
तिचं सायली पण तिची सावली पण आपल्या घरावर पडू नये. ती मुलगी परत का आली आहे, परत काहीतरी करणार, ती परत अश्विन भाऊजींच्या आयुष्यात येणार, परत त्यांना पिडणार, परत त्यांना त्रास देणार. हे नको आहे असं सायली म्हणत असते. पण इकडे अश्विननं मी आता खूप स्ट्रॉंग झालेलो आहे, तिला काही का होईना, ती काय पण करेना, मला काही फरक पडणार नाही त्याचं, हे अश्विन म्हणत असतो. मग आता इकडे चैतन्याने सांगून सगळ्यांना धक्का दिलेला असतो की असू दे म्हणून सगळे शांत झालेले असतात. पण अर्जुन, सायली, चैतन्य तिला आता येणाऱ्या भागात एक नजर ठेवणारच आहेत तिच्यावर, ती काय करेल काय नाही म्हणून. त्यांनी पण एका माणसाला तिला लक्ष ठेवणारच आहेत. पण प्रिया मात्र गप्प बसणार नाही, ती खूप मोठ्या मास्टर माइंडची आहे. मग आता प्रियाला भेटायला नागराज, महिपत हे सुद्धा तिला भेटायला यावं अशी तिची इच्छा असते. त्यांनासुद्धा ती तिचा प्लॅन सांगणार असते. मग इकडे आता ते पण नागराज आणि राकेश आलेला असतो. राकेशला म्हणत असते, पप्पा कसं भेटायला साध्य आहे, पप्पा तर जेलमध्ये आहे. मग आता तो तसं म्हणतो. मग सायली म्हणते की अरे राकेश बाळा, तुला तर जरासुद्धा देवाने अक्कल दिलेली नाही आहे बघ, तू तर जरा मंदच आहेस. आता तुझ्यासमोर जी मुलगी बसलेली आहे ना, ती जेलमधूनच बाहेर आलेली आहे, ती पण आता ड्रामा करूनच बाहेर आलेली आहे. म्हणजे पप्पासुद्धा आता हॉस्पिटलला बरं नसल्याचं नाटक करून बाहेर यायला पाहिजे का, असं ते म्हणत असतात. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. सायलीला आणि अर्जुनला प्रियाचे कटकारस्थान सापडेल की नाही बघूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.